आई पाहिजे आहे आता उडी मारून ते आहे की येवा मागे ए बंडारा कोणीला अहो गुलाबी ए बंडारा कोणीला आले कथा रे अहो पाय ना हे ब्रो वेर आर यू फ्रॉम आय एम फ्रॉम स्पेन. स्पेन. तर आपल्याला स्पेनची पब्लिक भेटली आपली. हे किती गँगस्टर लुक देतं ना एकदम जबरदस्त. रितेशच्या शब्दात दिला लटांग लटांगण म्हणता. त्या नावाचा ब्रँड आम्ही बनवला टांगण. हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. गाईज आज डायरेक्ट बाहेरूनच ब्लॉग स्टार्ट केला मी, कारण की घरून डायरेक्ट आंघोळ करून लगेच निघालो. इतका काही गडबडीत निघालो. हे पा रितेश, ओम आणि इकडे बघू शकता आणि निसर्गरम्य वातावरण. हे कोणतं धरण आहे रे, काय शे आहे नेमकं? एकदम जबरदस्त व्ह्यू आहे बरं का गाईज इथं. तर मेन मुद्दा असा आहे की आम्ही आता चाललो कुठे, तर आम्ही आता चाललो अशा ठिकाणी चांदवडला. इकडे आलो मस्तपैकी, चांदवडला चाललो रे. चांदवडला मस्तपैकी 2-3 देवदर्शनाचे ठिकाण आहे, तिथं जाणार आहेत आम्ही. आणि विषय असा होता गाईज, तर सगळ्यात आधी आम्ही गणपती मंदिरात जाणार आहे, म्हणजे इच्छापूर्ती गणेश बाप्पांचं मंदिर आहे तिथं. गाडी येते इकडं, रस्ता एकदम क्वालिटी बरं का गाईज. पण हे बघा, आणि आमचा प्लॅन अचानक बाय नाही कोणी झाला रात्री की जाऊ असं थोड्याशा बाधा वगैरेला. रितेशने थोडीशी गाण केली होती, पण फायनली निघालो आहे आणि या लोकेशनला थांबलो. म्हटलं मस्तपैकी आपण आता इथून मी ब्लॉग स्टार्ट केला. गाडीमध्ये काही केला नाही, म्हटलं इथं थांबलो मस्तपैकी. भारी वाटलं नाही का, आणि एकदम बॅकवॉटर्सचा व्ह्यू आहे डायरेक्ट नाही का. आणि इथून आम्ही डायरेक्ट चाललो आहे आता. तिथून 2-3 लोकेशन आहेत, त्या मंदिरांवरती जायचं आहे मस्तपैकी. अरे संस्कारी पोरं आहे नाही का, कामधंदे ही करतो आणि देवदर्शनालाही जाणं अनिवार्य आहे. तर सगळ्यात आधी इच्छापूर्ती गणेश बाप्पांच्या तिथं जाऊ. आणि मी अजूनही गेलेलो नाही चांदवडच्या तिथं देवदर्शनाला, तर म्हटलं जाऊ मस्तपैकी. काय सीन होतं बघू. बऱ्याच ठिकाणी गेलो आहे पण तिथं गेलेलो नाही, तर मग तिथंही जाऊ. आणि मला फार दिवसापासून इच्छा होती की जाऊ म्हटलं कुठेतरी देवदर्शनासाठी, कुठेतरी ट्रिप वगैरे काढू. तर फायनल ती ट्रिपही निघते, तर जातो आहे. काय सीन होतो तुम्हाला नक्कीच दाखवतो. आणि बघू आता सगळ्यात आधी गणेश मंदिरात जाऊ आणि तुम्हाला तिथला व्ह्यू पण दाखवतो. बाकी आता लोकेशन तुम्हाला जसं जसं पुढे पुढे जाऊ तसे जसे लोकेशन समजेल. तर सगळ्यात आधी आता आपण निघू. ये बाय, ये असं आहे, गाडी थांबली की फोटो निघणारच. तर फायनली रितेशचे फोटो वगैरे काढून देतो आणि मग जाऊ आपण मस्तपैकी, एन्जॉय करू ट्रिप. आणि तुम्ही पण एन्जॉय करणार आपल्यासोबत. खुश का आता? खुश ना, बसा मग गाडीत. चला टाइमपास नका करू. बेस ओम गाडी काढ. चला फायनली गाईज निघालो आहे आणि मस्त वाटलं इथंही. आणि बाकी अजून पुढे बऱ्याच ठिकाणी जायचं, इथं टाइमपास करण्यामध्ये मजा नाही. तर आता निघू आपण. चला तर फायनली गाईज चलो. चला गणपती बाप्पांचं नाव घेऊ आपण सगळ्यात पहिले. गणपती बाप्पा मोरया. गाईज सिस्टम पाहिला का? वाव, फुल पाण्यातून जाणार. इथून पाणी किती उडलं असतं. त्याला उडवतोय तो माणूस इज्जती जाऊ राहिला. अरे तसा नाही, जर आपण रील शूट केली असती काही करू ना येताना आपण केव्हा येतो काय येतो काय इकडनं 12 वाजता इकडनं येतो का तिकडनं जाऊ? काही नाही, इकडनं जायचं का? आम्ही थोडासा वेगळा रूट घेतलेला आहे गाईज. इकडनं येईल रस्त्यावर आपण म्हटलं हा थोडा वेगळा रस्ता आहे. इकडनं चांगला व्ह्यू दिसतो नाही का, काही विषय नाही. आपली 4x4 आहे, कुठेही गेले कुठे टंगून जाईल कुठे काय म्हणून काय प्रॉब्लेम आहे, म्हणून हा रूट आम्ही फिक्स केला आहे. थोडासा इकडनं आहे थोडासा रस्ता जाम, पण व्ह्यू बी क्वालिटी आहे आणि थोडासा नवीन एक्सपिरियन्स आहे नाही का. इकडनं थोडासा नवीन रस्ता आहे. आम्ही आलेलो नाही अजून. तू आलाय तुझं? आम्ही नाही येईल बस, आम्ही आलेलो नाही म्हणून नवीन रस्ता आम्ही थोडासा रस्ताच भेटतील. काही विषय नाही. एन्जॉय करू आता खूप. आणि काही विषय कोण आहे चालवून गेले नाही. बंद कर रे. असं भारी वातावरण आहे ना. हे बघा आम्हाला काय दिसले. ए रित्या, तुला मित्र इथे काय कराय ना. हाय, हे बघा इकडे बघा. ए मुंगूस पाय माकड करे खाली मोबाईल घेऊन पळून जाईल. हाय गाईज. ए बा बेकार व्ह्यू येणार आहे. मी चला येऊ का? चला येऊ का? भेटू लवकरच. येताना भेटू, काही विषय नाही. बरं आता माकड इकडे बसलाय आणि एक इकडे बसलाय. हे बाय किती येत रे? कुठे रे? हे काय हे बाय नाही रे, System आहे दिसलंय त्याचं ना. आलं. System. कापिला. भाई आपला कसा कापिला चालला तर त्यांचा भाई स्टॉप. गाईस तुम्हाला एक दाखवतो. हा जो व्ह्यू आहे ना, इतका जबरदस्त व्ह्यू आहे. बाबा बाबा ओम, तू एकदम बेस्ट डिसिजन घेतलेला इकडून गाडी टाकायचं. पावसाळ्यात काय खतरनाक वाटत. हे बघायचं बघा इकडे नदी वाहते. हा वाईन ना वाहते. आता नाही काळ काहीतरी
झालं होत्या गोष्टी, नाही तर अशा मध्ये गोष्टी होत नाही. बाकी काही इतका जबरदस्त रस्ता आहे ना. मी फर्स्ट टाइम आलो इकडनं आणि एकदम बेस्ट आहे नाही का. एकदम हे बघा जायला बी असा फील येतोय नाही का, काही विषय नाही. आणि बाई सांगते माकड, आणि फार दिवसानंतर माकड पाहिलं काहीच नाही का. आपल्याकडे सोबत पण आहे ना माकड. हा सोबत आहे, पण ती गोष्ट वेगळी. ओरिजिनल 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 आहे ओरिजिनल. काय म्हणतो रितेश? अरे नाही, ते एवढे क्लोजअप नव्हते, ते फक्त असे वरचे त्या काय लगे पै घेतात. अरे हा काय पोहोचत अरे वाव. ठीक आहे ना, धबधबा बी येतो वाटतं, वॉटरफॉल. हे बघा काय वाव. ए बघा अजून काफिला आला, माकडांचा काफिला. गाईज वेट वेट वेट, बंद करायचंच काम नाही तुम्हाला. वेट वेट वेट, थांबले. काही नाही म्हणणार नाही. अरे भाई काय माकडं आहे का काय? हो मॅ गाडी आहे ओके. बाप बाबा गाईज, ए वाव. थांब पळून जाईल. काही नाही पळणार रे, काही नाही होणार रे. हो मॅ काही नाही होणार रे, काही नाही होणार रे. भारतांचा काफिला पाहिला किती दरी नाही ना, काही नाही होणार रे. हाय गाईस. अरे त्यांना काहीतरी नवीन. अरे किती माकड आहे बाबा, तिकडे किती होते. काय करताय ते? तेव्हा तिकडे सुद्धा बसले. हे बघा निवांत. तेव्हा तो तर गम्मा वाटले ना भाऊ. खाल पाय गमनिंग नाही तुम्हाला. ए बा फुलत आहेत. अरे किती आहेत ते बाबा. इकडे माकड. ए थांबले, राहू दे नको रे भाऊ, तुला काय. ए अबे याचा बच्चा बा. ए वाव काय सीन आहे का यार. हे पाय ना बच्चा पूल तरी बसेल चौघडी. काही खायला काय आणलंय का? तू आणलंय काय? गाईस जो व्ह्यू ते फुल आमच्याकडे पाहताय टुकर हे बा गाईस. आणि हे फुल त्यांच्या पोरं घेऊन बसले नाही का. हाय इकडे हाय. हे बा जैन त्याचे तो एक पा अजून त्याला तो विषयच नाही. ओय पिंटू ते बघ थोडी खाली कर, काच खाली कर. नको रे भाऊ, काही नाही रे, खाली कर ना. पिंटू ए पिंटू सगळा पिंटू इकडे पाहिला ना. ए ते पाय कसं धरून बसलेलं गाई. देखो ए होणार रे. हे पाय कथा येवा मागीश आई पाय ना उडी मारून येवा मागीश. ए भंडारा कोणी लाय. अहो गुलाबी. ए भंडारा कोणी लाय कथा रे. अहो पाय ना. भाई साहब गाईस काय सीन आहे. देखो भाईचारा. अरे भाईचाराने कपल येत. ए काहीतरी सांगितलं ना रे. कानमंत्र दे जावं. आता निघा. ए बा गाडी चला थांब. गाडी इथून जाऊ वाटत नाही, पण भंडारे पाय ना. खाल पाय ना. तेव्हा उड्या मारतोय. अरे घाबरते रे ते बिचारा. नको रे, त्याची आई आहे रे ती. मी काय करतोय त्याला. हाय चला यू बाय तेव्हा किरण इकडे राव भाई साहब. हे पाय इकडे कसं उद्या इकडे बांध नेऊन विचार यार. नको यार, असं नको यार. हे पाय मोम्या. हे पाय इकडे. ए चालतो का? अरे किती मला तर पहिली टाइम. चाल रे येऊ का? बाय बाय. भाई साहब काय व्ह्यू आहे का. ही बघा ही बारी अजून चालू झाली. आता बारीच आहे ना ही. हो चीज बारी. ही चीज बारी का. अरे बरंच नाव ऐकलंय मी. वा व्हॉट अ व्ह्यू. आजचा डे ना फुल वसूल आहे नाही का काही. म्हणून फिरावं लागतं, फिरायला पाहिजे. घुमना चाहिए, काही विषय नाही. अरे किती काफिला होता त्यांचा. आपला असा काफिला टाइमपास करू ना. आणि गाईज म्हणून सांगतो आम्ही फिरावं, असे नवीन गोष्टी पाहायला दिसतात नाही का. आणि बघा बस बोलायचंच काम होतं. आणि आपल्याला जबरदस्त रस्ता. आणि तिकडचा रस्ता तो हे बघा, हा रस्ता जास्त भारी आहे बरं का पुढचा. गाईज हे बघा ती बाजूला. अरे ते जाऊ दे रे. ते नाही हे बघ इकडे पाय ना, छोटं धरण पाय ना. अरे व्ह्यू आहे भाई. हे बघा छोटा धबधबा चालू इकडं. किधर से भी निकल जाएंगे, किधर फंस भी गई तू भी निकल जाएंगी. पण गाईज नाही तर माकड मग माकड लगेच टोचिंग लाईन चू त्यांचा इलाका आहे भाई. आणि अरे भाई साहब काय कानमंत्र त्या भाऊने कानमंत्र दिला ना, तेव्हापासून त्यांच्यामध्ये एक वेगळा जोश दहशत होती एकदम. आम्ही निघालो म्हणतो आम्हाला थांबाय म्हणजे मजा नाही. बाकी व्ह्यू एकदम कडक होता नाही का, जबरदस्त. एवढा काफिला आम्ही फर्स्ट टाइम पाहिला लाईफ मध्ये. तेव्हा माकडांचा भारी जागा, प्लेस भारी होती. भाईचारा होता, प्लेस भारी होती, काही विषय नाही.
बाकी गाईज इथला रस्ता इतका सुंदर आहे, अप्रतिम आहे डायरेक्ट. बघू शकता तुम्ही. मी काय म्हणतो आमची- बोल ना तू बोल. तू आता तुला माकडात धरून उतरवून देतो जाताना ते त्यांच्यासोबत पाहिजे ऑन टॉप कर असा गळ्यात हात घालून ड्रॉप काढत नाही. काय अडचण नाही ना मला. राहील त्यांच्यासोबत. रोज कंटेन आहे तुला काय फुटाणे द्यायला मी येईल रे. फुटाणे विचार केला का तू? फायनली गाईज आपण मंदिराजवळ पोहोचलोय आणि हा तुम्ही व्ह्यू पाहू शकता. आणि इकडनं जायचं आहे, आपण जाऊ इकडून. येवर आहे गाडी जबरदस्त आणि खूप फास्ट येऊन लागलो नाही का, प्रवास जाणवला बी नाही असा. फुल व्ह्यू बी क्वालिटी होता. ते माकड वगैरे काही विषय नाही. गाडी केली पार्क आणि काही नाही, फायनली येऊन लागलोय मंदिरात. बाबा बघा इथं तर पूर्ण तो घाटच आहे. चला एक या, काही विषय नाही. येण्याचा निर्णय असा काही फ्लॉप गेला नाही आमचा, काही विषय नाही. गाडी केली पार्क आणि इकडे ते मंदिर हे बघा, तुम्हाला दाखवतो मी नीट. श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर आलं ना बरोबर, काही विषय नाही. चलो फायनली गाईज मंदिरात एंटर करताना, मंदिर तसं तिकडं आहे बट इथून एंटर करतोय आणि बेस्ट एक्सपिरियन्स आहे, काय अडचण नाही. तुम्ही येऊ शकता, व्हिजिट करू शकता फॅमिलीसोबत आणि बेस्ट प्लेस आहे नाही का. आणि मस्त वाटते. अजून गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतो तिथं अजून काय सीन होतं बघू. व्ह्यू दाखवता व्ह्यू आहे काय, व्ह्यू क्वालिटी भाई. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि इकडे पूजा घेताना कोणतीही घेतोय का रे तेच. फायनली पूजा वगैरे घेतली आणि हे बघा आपण आता इंटर करू मध्ये. फायनली गाईज आता मंदिरात इंटर केलं आहे आणि जाण्याआधी इथं पाय वगैरे धुवावं लागतं. तर आपण पाय वगैरे धुवून घेऊ. रितेश पायावर पाय कुठे घालतो हां एकीच घेतली वाईप रे. सुनते नाही बोल. बाकी आता हो एकदम बघू शकता एंट्रन्स इतका क्वालिटी ना गाईज, एकदम जबरदस्त. मी फोटोमध्ये बघितला होता आणि अतिशय सुंदर आहे एकदम नाही का. इथं बरेच जण फोटो वगैरे काढतात, आपण पण इथं फोटो वगैरे काढू. आणि एंट्रन्स एकदम भारी. ह्या मंदिराबद्दल फक्त मी ऐकलं होतं आणि आज प्रत्यक्षात आलो आणि एकदम भारी वाटतं नाही का. अरे बापरे. आणि एंटर करताच गणपती बाप्पा दिसले, हे बघा काही विषय नाही. आणि हा हे जे बनवलं आहे ना, हे एकदम प्रीमियम बनवलं आहे नाही का. एकदम असा वेगळाच वाईब येते नाही का. हे बघा पूर्ण स्नॅप लवर, काही विषय नाही. फायनल गणेश मंदिर आणि काही विषय नाही. आलो आहे असा दुःख आहे. दर्शन झालंय आणि हे बघा गणपती बाप्पा एकदम भारी बनवलं आहे नाही का. असं बघून मन एकदम प्रसन्न होऊन गेलं. तर आता इथून आम्ही निघतो आणि अजून पुढच्या प्लेसला पण जायचं म्हणून. पण बाकी इथला एकदम बेस्ट एक्सपिरियन्स होता. गणपती बाप्पा मोरया, तुम्ही दर्शन घेऊन घ्या, काही विषय नाही. आता फायनली इथून निघतो आपण आणि चलो. हे ब्रो, वेअर आर यू फ्रॉम? आय एम फ्रॉम स्पेन. स्पेन. तर आपल्याला स्पेनची पब्लिक बी भेटली आणि काही विषय नाही. त्यांना इकडचं यांना आवडतं का? हो, खूप आवडतं. खूप आवडतं. तर ते आलेले यांच्यासोबत त्यांचे फ्रेंड आहेत. त्यांना मिसळ पाव आवडलं, मिसळपाव. वडापाव, आता गणपतीचं मंदिर पण आवडलं. यू लाईक इंडिया? मस्त. Yes, काही विषय नाही. मस्त. अरे वा, काही विषय नाही. तर नाईस टू मीट यू ब्रो. टू मीट यू. धन्यवाद. थँक्यू. एन्जॉय. थँक्यू. तर फायनली इथून निघालोय आणि एकदम भारी वाटलं यार, काही विषय नाही. आणि काही विषय नाही, निघालोय आपण आणि दर्शन एकदम गणपती बाप्पांना बघून भारी वाटलं आणि एकदम भारी दर्शन झालं नाही का. आणि बरीच गर्दी तर होती त्या मनाला, बरेच जण येतात, खूप जणांची भावना आशा राहते आणि इच्छापूर्ती नाव आहे नाही का गणपती बाप्पांना. बऱ्याच जणांचा इथं नवस वगैरे राहतो, काही विषय नाही. आणि मस्त जागा आहे. काही आता आपण नेक्स्ट स्पॉटला जाणार आहे. नेक्स्ट स्पॉट आपला असा आहे, कुठे जाणार आहे ओम? इकडे तू हां चंद्रेश्वर मंदिराकडे जाणार आहे आता आपण. त्यांचं पण दर्शन आणि रेणुका मातेचं पण मंदिर आहे खाली, तर तिथंही जायचं आहे. खाली रेणुका मातेचं दर्शन घेऊ, मग त्याच्यानंतर आम्ही वरती चंद्रेश्वर मंदिरात जाणार आहे. तर मग बघू तिथं, तो पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. आणि इथला एक्सपिरियन्स सगळ्यात बेस्ट होता माझा आणि इतकं भारी वाटलं, जबरदस्त. तुम्हाला सांगू शकेन, तुम्ही जेव्हा इथं येणार तेव्हाच तुम्हाला समजेल. बाकी एकदम बेस्ट वाटलं नाही का. आता आपण निघू आणि जाऊ पुढच्या लोकेशनला. तर आपल्याला नेक्स्ट लोकेशन ही बघा, ह्या मंदिरात जायचं आहे बरं का आपल्याला. वरच्या तर वरती जायचं डायरेक्ट, असं घाटातून रस्ता आहे आय थिंक आणि असं जाणार आहे वरती.
फायनली गाईज प्रवेशद्वार. आणि हे बघा रेणुका देवी स्थान श्री क्षेत्र चांदवड. काय विषय नाही. हां कुठे चंद्रेश्वर महादेव मंदिर. तिकडं पण एंटर करू आपण. आणि त्याच्यावर स्पेनचा माणूस होता, त्याच्यासोबत रितेश हिंदीमध्ये बोलत होता. आप कहा से हो म्हणे. त्याच्यासोबत ते त्यांचे फ्रेंड होते ना इंडियाचे, ते पण त्याला हिंदी कसं काय येईल म्हणे. तो स्पेनचा माणूस आहे. हे बघा इथं आपल्याला तिकीट वगैरे फाडावं लागेल. आता फायनली एंटर करताना हाच वगैरे खाली केला आहे. मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत जाऊ आता. आणि रस्ते पण एकदम भारी नाही का, काही विषय नाही. बघू शकता तुम्ही. आणि व्ह्यू पण एकदम जबरदस्त आहे बघा. वाव बापरे, जागेच टन आहे ना रे. आता जोरात जायचंच काम नाही. तसं आपण जाऊ शकतो पण नको, आपल्याला निसर्गाचा आनंद घेत जायचं आहे. बाकी काहीच जबरदस्त एक्सपिरियन्स आहे आणि भारी वाटतंय, काय अडचण नाही का. हे बघा ओ माझं चालू दे बरं. रिव्ह्यू हे बघा आपण त्या गणेश मंदिरातून आलो बरं का. हे बघा इथून आलो आपण आता. आणि जो डोळ्यांना व्ह्यू दिसतोय ना तो तुम्ही जेव्हा इथं येणार तेव्हाच तुम्हाला समजेल. बाकी मी तुम्हाला हे दाखवतोय ना, तर तुम्ही स्वतः बघणार ना तेव्हाच तो खरं व्ह्यू आहे. इतका जबरदस्त व्ह्यू आहे डायरेक्ट, काहीच विषय नाही डायरेक्ट. हे बघा इथून आलो आपण खालून आणि आता चाललोय असं इकडनं. रस्ता बाकी एकदम जबरदस्त आहे नाही का. हे देखो मंदिर दिसतंय का बघा तिथे एक मंदिर आहे डोंगराच्या. ते अरे भाई जास्तच टोकाला आहे ते वरती एकदम नाही का. हे असं पायऱ्यांसारखं आहे बरे. असं 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 म्हणजे रस्ता बनवला आहे पण झिकझॅक बनवलंय त्यांनी, काही विषय नाही. हा बघा व्ह्यू. चंद्रेश्वराय नमो, चंद्रेश्वराय नमो. हे देखो सगळे तिथं चंद्रेश्वराय नमो. विचार कर, रितेशनी प्लॅन फ्लॉप केला असता किती आपला किती पचका झाला असता. रितेश प्लॅन फ्लॉप करायच्याच तयारीत होता, पण ते कसं तरी आम्ही ऍडजस्ट केलं. व्ह्यू होऊन गेला होता, तो करून टाकला होता पण कसं. आणि हे बघ मेन गोष्ट कशी होती, देवाला आज आपल्याला बोलूनच घ्यायचं होतं. गणपती बाप्पांना, चंद्रेश्वर, रेणुका माता त्यांना आज आपल्याला बोलूनच घ्यायचं होतं. म्हणून फायनली आपण आलोच इथं नाही का. आणि फायनली रितेश असा आहे ना, हा तो प्लॅन फ्लॉप करण्यात खूप एक्सपर्ट आहे आता सध्याचा. एकदम PhD झालं भाषेत खूप त्याचं नाव डॅमेज आहे. आता ते काय बोलत काही नाही, अडचण नाही. आलोय आपण, काय अडचण नाही रे. बरं आहे, देवाने बोलून घेतलं आपल्याला, दुसरं काही नाही. व्ह्यू भारी पण लवकर सांगत नाही. हो का. हो दादा चुकला आमचं नाही का. 4x4 ची गरज नाही रे अजून पण, म्हणजे गरज येणार पण नाही का रे. 4x4 केव्हा डायरेक्ट असं वरती जायचं राहील ना तेव्हा 4x4 डायरेक्ट सिद्धा. अरे व्ह्यू डायरेक्ट नो चॅलेंज आहे डायरेक्ट. जबरदस्त गाईज आहे बघा. व्ह्यू बाकी एकदम जबरदस्त आहे नाही का. हे बघा आपण इकडे गाडी पार्क करू आणि फायनली गाईज वी आर हिअर. आणि हा इथून आपण एंटर करणार आहे फायनली. इथं पण पाय दोन वरती जावं लागतं. आणि दिस इज फायनल मंदिर. वाव ब्युटिफुल. आणि व्ह्यू एकदम भारी गाईज इथला नाही का, एकदम निसर्गरम्य. इकडं ना सगळ्यात जास्त पावसाळ्यात भारी वाटत असेल. पावसाळ्यात जास्त नाही का हिरवळ राहत असेल. इथं पण काम चालू आहे चंद्रेश्वरी मातेचं मंदिराचं. आणि इकडे महादेवांचं मंदिर आहे. इथलं पण दर्शन झालंय. तर आता आपण खाली रेणुका मातेचं मंदिर आहे तिथंही जाऊ, तिथलंही दर्शन घेऊ आणि बघू मग पुढचं नियोजन काय आहे.
गाईज आता आम्ही जातच होतो, पण तेवढ्यात आपल्याला इथे थोडेसे पोरं वगैरे भेटले. त्यांनी सांगितलं पुढे अजून जास्त भारी व्ह्यू आहे म्हणे, तिकडनं पूर्ण चांदवड दिसेल. तर मग तो व्ह्यू आपल्याला बघायचाच आहे, म्हणून आता बघू चाललो तर आहे. हे बघा आपल्यासोबत एवढी पब्लिक आहे आता, आणि बघू तो व्ह्यू वगैरे कसा दिसतो नाही का. रस्ता थोडा जास्तच जबरदस्त आहे गाईज, पण व्ह्यू क्वालिटी भेटला ना मग आपल्याला काय हरकत नाही, आपल्याला तो व्ह्यू पाहिजे नाही का. मग इथं बरेच पब्लिक आलेली नाही करून. तर फायनली गाईज गलती देऊन आलो. वाव, मी तिकडं चांदवड पण होतो, पण तिकडं नाही ते चांदवड, तिकडं चांदवड आहे. आणि तो फायनल व्ह्यू बघू शकता, इतका जबरदस्त आहे. वाव, बरंच धुकं दिसतं इथं, आणि जबरदस्त व्ह्यू आहे बघा. हा हायवे, आणि हे बघा आणि हे कसलं पाणी सांगायला रे, डोंगरांचं पाणी सगळं, हा वगैरे पण येते जबरदस्त. आणि व्ह्यू इतका भारी ना, आणि अनएक्सपेक्टेड ट्रिप झाली. आम्हाला वाटत नव्हतं एवढा भारी व्ह्यू भेटेल, पण दर्शन पण इतकं भारी झालं. गणपती बाप्पाचं झालं, महादेवांचं झालं, आता खाली गेल्यावर मातेचं होईल. बाकी व्ह्यूला डायरेक्ट बोलूच शकत नाही का, एकदम जबरदस्त आहे नाही का. आणि जशी जशी मी ब्लॉगिंग स्टार्ट केली ना, तसं मला असून एक नवीन गोष्ट शिकायला भेटते, नवीन मला एक्सपिरियन्स येतो आहे, नवीन गोष्टी मी अनुभवतोय नाही का, काही विषय नाही. आणि बेस्ट एक्सपिरियन्स आहे. असंच देवाच्या कृपेने चाललं, देवाच्या साथ आहे, कृपा आहे, म्हणून एवढ्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. आणि काय अडचण नाही, मस्त आहे. इथं थांबायचं का थोडा वेळ, हां कसं थोडा वेळ इथं बसू आपण. आणि तुम्हाला तर माहिती आहे, कुठं गेलो आम्ही, कुठे फिरायला गेलो तिथं 2 मिनटं तरी बसतो आणि त्या निसर्गाचा आनंद घेतो. त्याच पद्धतीने आम्ही इथं पण आता बसतो आणि थोडा व्ह्यू एन्जॉय करतो नाही का. काहीच फायनली हे बघा इकडेपर्यंत आलो होतो मी, आणि हे बघा हा फायनल व्ह्यू एकदम जबरदस्त वाटलं इथं. काही विषय नाही. तर आता इथून निघतो, म्हणजे कशी पुढे वेळ नको व्हायला अजून. तर फायनली इथून निघतो आता, आणि बघू पुढची लोकेशन. रेणुका मातेचं दर्शन घ्यायचं अजून खाली गेल्यावर. हे देखो तिथे गेलो होतो मी आत्ता, आणि एकदम भारी वाटलं. आणि आता फायनली इथून निघतोय आपण, काही विषय नाही. चलो पब्लिक हो गया ना, निकाल रे बरोबर आहे. पोरं नको नाही रे हो, मॅ गाडी चालू बी केली नाही, उतारला लावून दिली, त्यात खाली निघेल का रे. हा काय आमच्या वर जाऊ आपण, खाली नाही काही विषय नाही. पावर स्टेरिंग राहते, हायड्रोलिक राहता स्टेरिंगला. हो हायड्रोलिक होते का? ते होतं म्हणजे गाडी चालू करावंच लागेल का, किती काही झालं तरी गाडी चालू करूनच जावं लागेल. मला वाटतं मोटरसायकल राहिली असते तर गेली असती ना बिना चालू करायची. उतारा इतका जबरदस्त आहे, काही विषय नाही. भागो गँगस्टर आ गए गाईज. मी तुम्हाला एक सीन सांगणार होतो, लटांगण बोललो होतो बा. आता एका ब्लॉग मध्ये बोललो होतो की लटांगणचा एक विषय होता. हे किती गँगस्टर लुक देतं नाही का, एकदम जबरदस्त. रितेशच्या शब्दात लटांगण म्हणता, त्या नावाचा ब्रँड आम्ही बनवलं लटांगण. हे किती लुक नाव आहे. बनवता चांगला ब्रँड लटांगण, लटकन म्हणायचं होतं त्याला. म्हणे ते लटांगण एकदम भारी दिसते म्हणे. अरे बाप, इतका जबरदस्त हसलो आम्ही. बाकी तुम्हीच सांगा. हा हा हा, जेव्हा गाडी चालते ना एक नंबर दिसते, काही विषय नाही. चलो निकालो, बेटर रे लटांगण बैठ. चला तर फायनली निघालोय आपण इथून, आणि चालले आता उतार आहे म्हणून काय अडचण नाही. गाडी नाही बंद करणार का मग? काही विषय नाही. चलो कायचं खाली. आणि हो नवीन ऍडव्हेंचर सांगितलं त्याने. काय रे भाऊ, आपल्याकडे टाकी फुल झाली. ओके लटांगण साहेब, लटांगण साहेब यांचा सोपं काम नाही. आता आम्ही मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करत जातो, आणि तुम्हाला व्ह्यू पाहिजे असेल 100% व्हिजिट करा आणि फुल एन्जॉय करा गाईस. फायनली रेणुका माता मंदिर जवळ पण आलोय. हे आहे रेणुका माता मंदिर, आणि इथलंही दर्शन घेऊ आपण मस्तपैकी. आत्तापर्यंत तर एकदम बेस्ट दर्शन झालेलं आहे, इथलंही दर्शन करू. फायनली गाईज आपण आता मंदिरात एंटर करणार आहे, आणि हे पण मंदिर खूपच मोठं आहे आणि एकदम भारी नाही का. भारीच आहे सगळं. आज आलेलं आहे फिरायला, सगळं भारीच दिसतं, काय अडचण नाही. गाईज
हे बघा मंदिर. हे पण पूर्ण दगडी मंदिर आहे आणि अतिशय सुंदर अशी. हे बघा पूर्ण दगडी बांधकाम केलेलं आहे इथं फॅन लावले, बारी वगैरे लागत असेल ना. हनुमान दादा, रेणुका माता. फायनली दर्शन झालंय गाईज आणि एकदम हे पण दर्शन एकदम भारी झालं. गर्दी वगैरे काही नव्हती आणि एकदम बेस्ट एक्सपिरियन्स होता आजचा. तरी सर्व देवदर्शन फिरलं गेलं आहे आमचं. तर फायनली गाईज आता आपले सर्व मंदिरांचं दर्शन झालं. आम्ही जेवढे स्पॉट डिसाईड केले होते की इथं जाऊ आणि ते सर्व स्पॉटचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी फील होते नाही का. सर्व देवी दैवतांचं मस्तपैकी दर्शन झालं आहे आणि तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या. यामध्ये तुम्हाला पण नक्कीच चांगलं वाटेल. तर आता थोडी लागली भूक, काहीतरी थोडं लाईट खातो, नाश्ता वगैरे, आणि मग थोडीशी पेटपूजा झाली की जाऊ आपण आपलं मस्तपैकी घरी. फायनली आता सर्व आपलं जे होतं ती ट्रिप डन झाली आणि आपण आता चाललोय घरी. नाश्ता केला आणि जर नाश्ता नाही म्हणता येणार, जेवणच आम्ही डायरेक्ट इतकी मिसळ खाल्ली. फुटबॉल मस्त होती मिसळ पण, मस्तपैकी मिसळ पाव खाल्ला. नंतर सोनपापडी बी घेतली, जास्त तिखट लागलं होतं म्हणून. तर आता डायरेक्ट फायनली आपण निघालो डायरेक्ट घरी आणि त्याच रस्त्याने चाललो आहे. बघा हे असा चालवून गेला आहे तो खरबड्या, पण आपल्याला परत रस्त्यामध्ये माकडं वगैरे भेटतील. परत त्याच एन्जॉयमेंटने, त्याच काय म्हणतात त्याला, त्याच जोशने जाऊ नाही का आपण, काय विषय नाही जाऊ. आणि गाईज रितेश प्लॅन फ्लॉप करणार होता बट आता आलेलाच होता, बट आता काहीतरी मॅटर होणार करून जबरदस्त फोन येत आहे आणि बिग ब्लास्ट कमिंग सून आहे. तो आम्हाला काय पाहता येणार नाही बट ट्रिप इतकी जोरात झालेली, डबलचं मॅटर घरात होणार आहे. काही विषय नाही. बेस्ट ऑफ लक रितेश, बेस्ट ऑफ लक. सांभाळून राहा, काही झालं अजिबात फोन करू नको. आणि काही विषय नाही, आता जातो घरी फास्टमध्ये. फोन पण येत आहे, मज्जा आली, बाकी काही नाही. फायनली गाईज घरी आलोच आणि आता थोडा वेळ करतो आराम मी, कारण की मला सायंकाळी छोटासा शूट आहे. म्हणून आजसाठी एवढंच. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. बाय बाय.